आज नाशिक पाटबंधारे जलसंपदा विभाग कार्यकारी अभियंता सोनल शहाणे यांच्या उपस्थितीत शिर्डी नजीकच्या निमगाव निघोजतील चारी क्रमांक 11 वरील 2 ते 3 किलोमीटर असलेले अतिक्रमण मोठ्या बंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आला आहे। या अतिक्रमणात साधारणतः 300हून अधिक घरे व काही दुकाने भुईसपाट झाले आहे। तर काही ठिकाणी धार्मिक मंदिरे असल्याने धार्मिक सद्भावना म्हणून या मंदिरांना हात न लावता त्याची पूजा अर्चा करून ते हटवावेत यासाठी काहीसा वेळही दिला असल्याचं अधिकारी सोनल शहाणे यांनी सांगितलंय। तळव्याचा साली नंबर 11 वरचा हे आपण निमगाव नगर जे आहे त्या सारीचा अतिक्रमण आपण काढतोय। नाही याच्यावर आपण सरसकट आपण जे आहे सांता निमगाव पासूनच्या हातीपासून जी काही आहे सांता तिथले 2 किलोमीटर आणि खाली सांता 1 किलोमीटरचं जे आहे त्याच्यामध्ये जेवढी घरं आहेत ते सगळेच आपण काढलेली आहेत, सगळे अतिक्रमित आहेत आणि त्यानुसार मग आपण कारवाई केलेली आहे। पण झालीच आता म्हणजे ऑलमोस्ट आम्ही आता फिनिशिंग लाईनलाच आहोत। ते तसं काही नाहीये, पूर्णपणे कारवाई झालेली आहे, पण काही ठिकाणी जे डिमार्केशनचं जे काही त्यांचा असा मुद्दा असेल किंवा मंदिर असेल तर त्यांना आपण पर्याप्त वेळ दिलेला आहे काढून घेण्यासाठी। बाकी तर बऱ्यापैकी आपण कारवाई केलेली आहे। जेवढं आमच्या हद्दीमध्ये आहे जलसंपदा विभागाच्या त्याच्यावर आम्ही पूर्णपणे अतिक्रमण मोकळं केलेलं आहे। 12 नंबरच्या चालीच्या वेळेस आम्ही बऱ्यापैकी मायक्रो प्लॅनिंग केलेलं होतं। लोकांना इथे शिफ्टिंगसाठी जी काही मदत लागेल त्या अनुषंगाने मजूर असतील किंवा आपल्याला मशिनरीज लागतील, ट्रॅक्टर लागतील, ह्या सगळ्यांची आम्ही व्यवस्था केलेली होती आणि लोकांना जेवढं जास्त प्रमाणात सहकार्य करता येईल त्या पद्धतीने आपण त्यांना मदत देत आहोत। आणि 12 नंबरच्या याच्यानंतर आपल्याला 11 नंबरची कारवाई करायची होती, न्यायालयीन प्रकरणामुळे आपल्याला करता येत नव्हती, स्टेटस को होता, पण तो शुक्रवारी उठला आणि त्यामुळेच आपण ही कारवाई केलेली आहे। आणि याच्यामध्ये देखील आम्ही कारवाई करण्याआधी बऱ्याच लोकांनी त्यांची घरं आधीच बऱ्यापैकी काढून घेतलेली होती, तशी पूर्ण कल्पना त्यांना मिळालेली होती, त्यामुळे फारसा आम्हाला विरोध झाला नाही आणि लोकांनी सहकार्य केलं आणि त्यामुळे आम्ही काढू शकलो। असं लोकांच्या भावना जोडलेल्या असतात, आपण इतकेही कठोरपणे कारवाई नाही करत, आपण त्यांना पर्याप्त वेळ देऊ। त्यांना आम्ही सांगितलंय तुमचे जे काही पूजा अर्चा असेल किंवा ते रिच्युअल्स करायचे असतील ते तुम्ही करून घ्या। त्यानंतर ते स्वतःहून त्यांनी आपल्याला हे दिलेलं आहे आश्वासन की आम्ही स्वतः ह्या जे आहे मंदिर असेल किंवा समाज मंदिर असेल ते आम्ही काढून घेऊ स्वतःहून, त्यामुळे आपण त्यांना थोडा कालावधी देत आहोत। पोषण राहतोय सर गिरं का आम्हाला दादांनी शब्द दिला होता आम्हाला आमच्या लोकांकडून काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ करावा आणि आम्हाला पुनर्वसन कुठेतरी करावा, एवढंच शकतो फक्त आमच्या। आम्ही 11 नंबर चारीला राहत होतो इथं देशमुख चारी, आम्हाला एवढंच फक्त ऑफिसच्या आहे का त्यांनी आम्हाला कुठेतरी पुनर्वसन करावं, आमच्या लेकर बाळाला फक्त कुठेतरी सुखाची आम्हाला आसरा द्यावा, फक्त एवढंच आमचं म्हणणं आहे। जागा नाही आतापर्यंत त्यांनी आम्हाला शब्द दिला 11 नंबर चारी देशमुख चारी आम्हाला दादा म्हणते तुम्हाला पुनर्वसन करू, 10 छत तुम्हाला पुनर्वसन करून देऊ। आज आमचा 10 छत आमचा रस्ता रोड आहे, 6 पूर्ण रोडवर पडलेला आहे, आज कसा आमचा रस्त्यावर पडलेला आहे। सकाळपासून आमची चहा नाही का पाणी काहीच नाही आम्हाला, सकाळपासून विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल, शिर्डी नांदुर्गी शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत, प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।